सुखरूप चालू आहे आणि आरामदायक प्रवास चालू आहे। अगदी कन्याकुमारी हायवेवर आपण थांबलेलो आहोत। आनंद मी खूप ही ट्रिप एन्जॉय करतोय, मनापासून एन्जॉय करतोय। सकाळचे 6 वाजले। माझ्या बंधू आणि भगिनीनो, हे शब्द उच्चारले आणि अंगामधलं रक्त तापू लागलं की मी सुद्धा गॉगल घेतलाय। एकविरा बस आणि एकविरा बसचे हे जे ड्रायव्हर्स वगैरे आहेत आणि मालक मयूर म्हणून आहेत, खरोखर त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला इथपर्यंत आमचा प्रवास केला। इथे अण्णा आहे, आप्पा आहेत। आप्पा हाय, कसा प्रवास आमचा एकदम सुखरूप चालू आहे आणि सगळं मजेत चालू आहे आणि खूप जल्लोषमध्ये सर्व प्रवास करतात। संतोष काय म्हणशील? आत्तापर्यंतची जी आमची पिकनिक झालेली आहे, जे ट्रॅव्हलिंग झालेलं आहे ते खरंच एकदम सुखरूप झालेलं आहे। आमची बस पण बानू 3666 एकदम छान आहे, सस्पेन्शन चांगलं आहे आणि आरामदायक प्रवास चालू आहे। आणि हे आम्ही आता रोडवरच आमचं जेवण बनवतो आहे, त्याच्यामुळं सगळं सामान आहे, सगळं रेडी आहे आणि आमची पूर्ण टीम त्याच्यामध्ये एकदम जोमाने काम करते आणि सगळ्यापासून एकदम जेवण रुचकर बनवते। सगळ्या गोष्टींनी एकदम परिपक्व टीम आहे आमची आणि ती बनवते आहे आज। आणि आम्ही आज कन्याकुमारी आणि केरळाच्या मध्येच आहोत आणि तो प्रवास आता जेवण झाल्यानंतर आम्ही पुढे कंटिन्यू करू। पण आत्तापर्यंतचा प्रवास खूप एन्जॉय केला, खूपच एन्जॉय केला। नाचणं गाणं आणि सगळ्या गोष्टींनी खूपच मजा केली असं आहे। आणि मेन सांगायचं झालं तर आमच्या बंटीचं, ते आमच्या घरापर्यंत आम्हाला फोन येतो की अरे बंटीचा सेकंड व्हिडिओ आला की नाही, थर्ड व्हिडिओ आला की नाही आहे, फोर्थ व्हिडिओ आला की नाही आहे। ते आवर्जून बघत असतात की आपला प्रवास कसा होतो आहे, कुठल्या रूटनी होतो आहे, काय करतात हे लोक, काय म्हणजे जेवण कसं करतात किंवा काय कसं करतात, प्रवास कसा करतात किंवा काय एन्जॉयमेंट करतात, ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला यूट्यूबद्वारे बघतात आणि ते पूर्ण म्हणजे दुनियाभर त्यांचा आज बंटीच्या यूट्यूबच्या कलातरंगच्या मार्फत आपल्याला आहे। आणि निलेश वर्गे सर आता आपल्याला काहीतरी सांगतील त्याबद्दल। मंडळी आपण पुन्हा एकदा भेटतोय। हा प्रवास सुरू आहे, क्षणभर विश्रांती म्हणता येईल आणि अगदी कन्याकुमारी हायवेवर आपण थांबलेलो आहोत आणि त्या ठिकाणी आपली ही सर्व मंडळी अगदी काही क्षणाच्या अवधीमध्ये तयारी करण्यासाठी उतरलेली आहेत। तुम्ही पाहत आहे की आमचा आभार होत असतानाच या ठिकाणी 5 मिनटामध्ये आणि जेवणापूर्वीची तयारी जी म्हणतात ती तयारीला सुरुवात झालेली आहे। आणि आधी खासियत आहे बेलूशी ग्रामस्थ आणि त्यातली कुक अगदी इन 1 आवरमध्ये पूर्ण जेवण तयार होतं आणि मंडळी जेवण करून पुढच्या प्रवासाला निघते। या ठिकाणी खरोखरच आनंद घेतला। आपण पाहिलं असेल, आपण जे चित्रण पाहत आहे श्रीयुत महेंद्र गावण यांच्या माध्यमातून, अर्थात त्यांच्या यूट्यूबच्या माध्यमातून पाहत आहात आपण। या ठिकाणी इथे सर्व मंडळी जेवणापूर्वीची तयारी, अगदी लसूण साफ करण्यापासून अगदी ज्येष्ठ मंडळी आहेत या ठिकाणी, अगदी मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारीसुद्धा या ठिकाणी सेवेमध्ये रुजू आहेत आणि रिटायर्ड झालेले। इस्रोमध्ये आपण पाहिलं की चांद्रयानमध्ये ज्यांचं मुख्य भूमिका होती असे हेमंतजी गुंड आपला उच्च दर्जा, आपलं उच्च पोस्ट विसरून त्या ठिकाणी या मंडळाच्या कामासाठी त्या ठिकाणी व्यस्त आहेत। स्वतः लसूण ते साफ करत आहेत। अगदी पाहताय वरिष्ठासोबत नवतरुण मंडळीसुद्धा या ठिकाणी या जेवण तयारीसाठी व्यस्त आहेत। संपूर्ण टीम आहे इथे। आमच्या भजन मंडळाचे ज्येष्ठ सदस्य रामजी विद्रे साहेबसुद्धा आहेत। आपण पाहताय की एक टीम पूर्वतयारी करत आहे आणि आमची दुसरी टीम या ठिकाणी मच्छीसाठी तयारी करते। अगदी क्विक ॲक्शन, काही क्षणाच्या अवधीमध्येच एवढी जवळजवळ 51-52 या ठिकाणी बागडे त्यांनी साफ केलेले आहेत, करतील ते, कारण अगदी त्यासाठी ही टीम, अर्थात ही टीम म्हणजेच आमचे सर्वेसर्वा श्रीयुत भोपी सर, त्यानंतर आमचे मेन कुक
सदानंद दळे सर, तसेच आपण पाहतोय मगाशी उल्लेख केला की उच्च पदावर असणारे सुद्धा व्यक्ती, आता महिंद्रा अँड महिंद्रामध्ये उच्च पदावर कामाला असलेले व्यक्तीसुद्धा आमच्या मंडळाच्यासाठी सेवेसाठी या ठिकाणी रुजू आहेत. असे मंगेशजी गायकर, नंतर आमचे सुनीलजी वारगे यांचं मुलाचं सहकार्य असतं. तसेच महेशजी वारगे आपण पाहताय, ज्यांचं आमचं एक रसपानामध्ये मुख्य भूमिका असते असे महेंद्रजी वारगे इथे उपस्थित आहेत. तसेच आपण उल्लेख केला मगाशी ज्यांचं मनोगत यापूर्वी ऐकलं असेल संतोषजी वारगे सिनेटचे सर्व. तसेच गायक आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही ऐकला असेल किंवा यांच्या तुम्हाला रेकॉर्डिंगमध्ये दिसेल की कराओके सॉन्गचे उत्तम गायक संजयजी वारगे, त्यांचे बंधू संदीपजी वारगे. तसेच आमचे DJ मास्तर, जो आवाज आपण ऐकला ज्यांच्या चित्रणामध्ये आपण आवाज ऐकणार आहोत, तसे राकेशजी वारगे या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखरच हा सोहळा आपण अनुभवतो आहे, तो सर्वांच्या सहकार्याने अनुभवतो आहे. या ठिकाणी आमचे मुख्य निरीक्षक, मुख्य कुक जी व्यवस्था आमची पाहतात जेवणाचे, असे हरचित्र गायकर साहेबसुद्धा उपस्थित आहेत. अगदी 60 पार केलेले व्यक्तीसुद्धा अगदी 90 तरुणांच्याच उत्साहाने हे काम करत आहेत. या ठिकाणी भात शिजवला जाईल आणि त्यासाठी पाणी इथे उकळत घेतलेलं आहे. अशी सर्व टीम या ठिकाणी पूर्ण आपली स्वतः माझंही काम आहे, मला या कार्यात झोकून द्यायचं आहे आणि त्यासाठी ह्या ठिकाणी प्रत्येकजण आपला वेळ खर्च करत आहे. आपलं या मंडळासाठी काही देणं लागतं आहे, या ईर्षेने, या भावनेने जो तो काम करत आहे. धन्यवाद मंदिरजी. धन्यवाद निलेश सर. तर तुम्ही बघितलं असेल, आता ऐकलं असेल, निलेश सरांनी सर्व काही सांगितलेलंच आहे सर्वांबद्दल. इथे सर्व जोरदार तयारी चालू आहे. म्हणजे कांदा कापण्यापासून, लसूण सोलण्यापासून ते पाणी आणण्यापासून वगैरे सगळं जे काम आहे तेवढं सर्व ही सर्व मंडळी आवर्जून करतात. म्हणजे कोणाला अजिबात त्रास होत नाही याचा. आणि इथे सूर्यकांतदादाची धावपळ भरपूर असते, कारण प्रत्येक ठिकाणी म्हणजे जेवणाचं म्हटलं तर त्याचीच तयारी पहिली असते. ते किचनच्या सांभाळण्यापासून ते जेवणाचं पूर्ण होईपर्यंत, भांडी हे करण्यापर्यंत सूर्यकांतदादाचा फार मोठा वाटा असतो याच्यामध्ये. आणि खरोखर खूप मेहनत आहे सर्व याच्या बाबतीत आणि सर्वांना सांभाळून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर अजून इकडे संकेत हायकर, संकेत तर मंडळी बघताय तुम्ही, जरा चेहरा वगैरे खूप ऑइली झाला आहे, कारण आम्हाला फ्रेश करायला तेवढा वेळ मिळाला नाही आहे फ्रेश व्हायला. कारण आमचा बहुतेक असा प्रवास कालपासून आमचा बसमध्येच गेला, त्याच्यामुळं आम्हाला जास्त काय वेळ मिळाला नाही आहे तसा. मध्ये आमचं स्टे थोडेसे होत आहेत, पण आम्ही जास्त लक्ष प्रवासाकडे देतो, कारण जेवढा प्रवास आमचा जलद होईल तेवढा आम्हाला जास्त तिथे पोहोचता येईल. आणि आता 256 अंदाजे किलोमीटर आहे कन्याकुमारी, आणि कन्याकुमारीमध्ये आम्हाला लवकरात लवकर पोहोचायचं आहे, कारण आता 6 तासाचा हा प्रवास आमचा उरला आहे फक्त कन्याकुमारीपर्यंत. कारण बेलोशी अलिबागपासून इथपर्यंत येणं खूप कठीण आहे आणि हा प्रवास सहजरित्या आमचा पूर्ण होत आहे. आणि हे सगळं श्रेय सद्भक्ती प्रसारक भजन मंडळाचं आहे आणि त्यांच्या मुलं मलासुद्धा इथे येण्याची संधी मिळते, कारण उत्तर भारत पर्यटन हे ठिकाणसुद्धा मी अनुभवलं खूप आनंदाने, कारण ह्याच भजन मंडळामुळे मी तिथे जाऊ शकलो आणि इथेसुद्धा याच भजन मंडळाची कृपा आहे म्हणून मी आजपर्यंत इथे येऊ शकलो नाही, तर मला एकट्याला येणं हे शक्यच नव्हतं. आणि खरं तर माझा वाढदिवससुद्धा जल्लोषात तिकडे साजरा झाला, कारण मला आशा वाटत नव्हती की तिथे होईल असं, तर परंतु इकडे दादा आहे पाठीमागे. पण मला खूप आनंद, मी खूप ही ट्रिप एन्जॉय करतो आहे, मनापासून एन्जॉय करतो आहे. आणि हे प्रत्येक म्हणजे प्रत्येक जे क्षण आहेत ते कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्नसुद्धा करतो आहे, कारण ह्या आठवणी असतात, कुठेतरी जपून ठेवायच्या असतात आणि ह्या कायमस्वरूपी जपून राहिल्या जातील. ह्या आपल्या कलातरंग अलिबाग यूट्यूब चॅनलच्या मार्फत ह्या आठवणी नक्कीच जपल्या जातील. काही व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे अनपेक्षित असं दिसून आलं असेल काही, तरीसुद्धा त्यासाठी समक्ष असू, कारण हा एक एन्जॉय आहे प्रत्येकाचा. त्याच्यामध्ये कुठली बोलीभाषा कशी असेल काय असेल सांगू शकत नाही आहे, कारण प्रत्येकजणच काय ठरवून बोललं जात नाही आहे, पण एन्जॉय म्हणून असं काही गोष्टी अशा बोलतात वगैरे. आणि त्याचं कोणालाही याच्यामध्ये राग रोष अजिबात नाही आणि आम्हीसुद्धा ते आनंदाने एन्जॉय करतो. आम्हालासुद्धा खूप काही बोलत असतात, परंतु ते एक एन्जॉय असतं. आणि ट्रिप आल्यानंतर राग रोष कोणावर पकडत नाही एकतर, आणि खूप एन्जॉय करतात ही सर्व मंडळी, कारण बहुतेक याच्यामध्ये तर शिक्षक लोक तर भरपूरच आहेत आणि तीसुद्धा खूप एन्जॉय करतात सर्व बाबतीमध्ये.
खूप गाणी वगैरे खूप धमाल. प्रत्येक व्हिडिओ मला अपडेट देता येत नाही, परंतु जेवढं होता येईल तेवढं मी व्हिडिओ नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण ही एक सहल आहे, आनंददायी सहल आहे, उत्साहाची सहल आहे आणि हे क्षण पुन्हा अनुभवता येणार नाही आहेत. म्हणजे आपण जी मजा करतो आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये ते पुन्हा अनुभवता येणार नाही आहेत. म्हणून हे प्रत्येक जे आत्तापर्यंत म्हणजे बेलोशी अलिबागवरून निघाल्यापासून जे कन्याकुमारी जाईपर्यंत आणि कन्याकुमारीवरून निघाल्यानंतर जे बेलोशी गावी जाईपर्यंतचे जेवढे काही व्हिडिओ क्षण असतील आम्ही अनुभवले तेवढे मी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मंडळी, तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात, काय वाटतात, तर नक्की कमेंटमध्ये सुद्धा सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर मी एवढंच तुम्हाला सांगू शकतो की तुमचंसुद्धा आम्हाला खूप प्रेम लाभतं या संदर्भात. आणि तर मंडळी, आत्ताचं जे रात्री जेवणसुद्धा आहे ते सुद्धा आपलं आता नॉनव्हेज आहे आणि ह्या साईडला व्हेजसुद्धा आहे. म्हणजे दोन्ही जेवण केलं जातं आहे. जे उपवास आहेत त्यांना डाळ वगैरे केली जाते, भाजी वगैरे आहे आणि नॉनव्हेजसुद्धा मच्छी वगैरे आहे. आता आपण जेवल्यानंतर पुढल्या प्रवासाला आपण लागणार आहोत. नंतर मग बाकीचा व्हिडिओ आपण कन्याकुमारीला गेल्यानंतर करणार आहोत. हाय गाईज, गुड मॉर्निंग. शेवटी आम्ही कन्याकुमारी इथपर्यंत पोहोचलो. खूप मोठा प्रवास आम्ही केला आणि आता सकाळचे 5:30 वाजलेत. आम्ही 5 वाजता कन्याकुमारीमध्ये पोहोचलो आणि आज आम्ही इथे 5:30पर्यंत थांबणार आहोत. हे पाठीमागे बघता हे त्रिवेणी टुरिस्ट हाऊस आहे, त्रिवेणी टुरिस्ट होम आहे आणि इथे आम्ही आज स्टे केला आहे. म्हणजे आता सगळं जे आम्हाला तयार वगैरे व्हायचं आहे ते आम्ही इथे होणार आहोत सर्व. इथे वॉशरूम वगैरे सगळं वगैरे खूप छान आहेत. राहायची सुद्धा जागा खूप चांगली मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि जर का तुम्हाला इकडे जर कन्याकुमारीला जर कोणाला यायचं असेल पिकनिकसाठी तर तुम्हाला आमच्या ग्रुपमध्ये प्रमोद ऑफिसर यांना नक्कीच संपर्क साधा. तुम्हाला सर्व त्यांचे डिटेल्स सर्व मिळतीलच. खूप छान हा प्लेस आहे इथे आणि एकतर स्वस्तमध्येच आहे. हे समोर दिसते ते त्रिवेणी टुरिस्ट होम आहे आणि या साईडला आमचे रूम्स वगैरे आहेत. तर या साईडला हाय रोहित झाली काय, या साईडला आपलं रूम आहे इकडे. तर इथे आम्ही स्टे केला आहे आज. हे रूम आहे. सर्वांची तयारी चालू आहे. आता सगळेजण फ्रेश वगैरे होत आहेत आणि फ्रेश झाल्यानंतर आम्ही कन्याकुमारी इथे रवाना होऊ. म्हणजेच बीचवर जाऊ तिथल्या. हाय केदार. तर मंडळी, आता फ्रेश होतोय. फ्रेश झाल्यानंतर पुन्हा आपण लगेच भाऊ गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कन्याकुमारी. तर आम्ही सकाळचा तिथे चहा घेतो आहे. अजून फ्रेश थोडं झालो नाही आहे पण खूप गर्दी आहे तिकडे. तोपर्यंत आम्ही चहा घेतो इकडे. माऊनी चहाची ऑर्डर केलं आहे. इकडे ॲक्च्युली कोणाला भाषा आपली समजत नाही आहे कुठलीच काय. तर हा चहा. गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजलेत, 6:15 वाजलेत आणि आम्ही आता सनराईज पॉईंटला निघालो कन्याकुमारीमध्ये. माझ्यासोबत आहे सूर्यकांत दा आहे इकडे, मामासुद्धा आहे तिकडे आणि बाकीची मंडळी आपली सगळी पुढे गेलीत आणि काही मंडळी पाठीमागे आहेत. आणि आज आमचा ड्रेस म्हणजे लुंगी टी शर्ट. या साईडला कपड्यांचं वगैरे मार्केट आहे या साईडला आणि एवढ्या म्हणजे सकाळी लवकर एवढं उघडलं जाते ते. मित्रांनो, आपण सनराईज पॉईंटला इकडं आलो उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायला.
इथे आल्यानंतर आपल्याला बोटीमधून जायला लागतोय आणि तिकीट आहे ते पर पर्सन 75 रुपीज. प्रायव्हेट जसं आहे.
आयुष्याचा आनंद काय असतो हा आज खऱ्या अर्थानं आम्ही अनुभवतो. एकदा जोरदार टाळ्या आपल्या या थपडीसाठी झाल्या पाहिजे. बेलोशी महाराष्ट्र या राज्यातून आलेलो आम्ही, एका छोट्याशा खेडेगावातून आलेलो आम्ही. मात्र आयुष्याचं सार्थक करणारी ही सहल, कारण दक्षिण भूमीमध्ये येणं हे तसं काही खाऊ नये, एखादा माणूस येऊ शकत नाही. मात्र हा सहलीच्या माध्यमातून आमची ही सहल या ठिकाणी आली. आज या ठिकाणी आल्यानंतर जो आनंद आहे, जे समाधान आहे, हे फार सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. कारण असा आनंद पुन्हा येणे नाही. कारण जे जीवन आहे हे जगतोय हे केवळ आनंदासाठीच, आणि या आनंदाच्या घटनेमध्ये आपण सारे सहभागी आहोत. आज ज्यांनी जगाला विश्व बंधुत्वाचा संदेश दिला, शिकागो येथे भरलेल्या परिषदेमध्ये ज्यांनी जगातील अनेक श्रोत्यांची वयाच्या 18व्या वर्षी अनेक श्रोत्यांची मनं जिंकून घेतली, ते 2 शब्द होते, माझ्या बंधू आणि भगिनीनो. हे शब्द उच्चारले आणि अंगामधलं रक्त तापू लागलं की याच्यामध्ये विश्व बंधुत्वाची हाक देणारे स्वामी विवेकानंद यांची या ठिकाणी समाधी आम्ही पाहण्यासाठी आलो. त्यांचं ते तेज, चेहऱ्यावरचं तेज पाहिलं आणि आम्हालाही असं वाटलं की आपणही त्यांच्या विचारधारेनं आपण चालायला पाहिजे. आज या समुद्रामध्ये असणाऱ्या त्यांच्या समाधीस्थळी या ठिकाणी आलो. समोर एक स्टॅच्यू आहे, त्या स्टॅच्यूची उंची, एक कवी होते, जागतिक कीर्तीचे ख्यातनाम कवी तिरुवल्लर यांची, हे स्वामी विवेकानंदांचे परमभक्त, आणि त्यांच्याच प्रेरणेनं हा स्वामी विवेकानंदांचं स्मारक या ठिकाणी बांधलं. आणि म्हणून त्या कवींची 133 फुटाची पलीकडच्या बाजूला एक स्टॅच्यू आहे समुद्रामध्ये, हा स्टॅच्यू या ठिकाणी बांधण्यात आला. मित्रांनो, आनंद काय असतो, मी पुन्हा एकदा सांगतो, आनंद काय असतो हा आम्ही खऱ्या अर्थानं उपभोगतोय, जगतोय. आणि या सगळ्या सहलीमध्ये जे सहभागी झालेत, त्याचबरोबर हे यूट्यूब जे बघणारे आमचे सर्व हितचिंतक मित्र असतील, या सर्वांना या प्रवासाच्या, त्याचबरोबर भारत भ्रमंतीच्या शुभेच्छा देतो. असा आनंद प्रत्येकाने उपभोगा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि या ठिकाणी हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद. तर मंडळी, आत्ताच आम्ही सर्व कन्याकुमारी इथे येऊन दर्शन घेतलेलंच आहे. स्वामी विवेकानंदांचे इथे स्टॅच्यू आहे, त्याचंसुद्धा दर्शन घेतलं आम्ही. जयेश आहे आणि प्रमोद भोपी सर यांनी छान प्रकारे आपल्याला ही माहिती सर्व दिलीच आहे. थोडं घेता आलं आतमध्ये होतं.
शिवाजी महाराज की शिवाजी जय 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 शिवाजी जय 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 भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव भारत माता की जय 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 मातरम 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 सरड्या खाला सरड्या खाला करेंगे ना आपका डिस्को डीजे दाम 800 1200 1500 बोलना पड़ेगा वो 380 बोल रहा है ले लो थोड़ा कम करके देंगे ज़्यादा एडजस्ट मत करो अन्ना के लिए अन्ना वाइट अच्छा वो जो ब्लैक वाला लगा है वही अन्ना ये बघा अन्ना साड़ी का पूरा है ना साड़ी पूरी डिजाइन आता है ब्लाउज का 5 तर इथे जयने खरेदी केलं आहे, एक फ्रॉक खरेदी केलं आहे आणि दुसरं मी एक थोडासा कपडे खरेदी केले आहेत आणि याने गॉगल दाखव फोल्डिंग. अरे वा अरे रे एक नंबर वा हो फोल्डिंग वाला मी सुद्धा गॉगल घेतलाय. इथंच कन्याकुमारी स्पेशल इडली डोसा खायला या भरपूर लागले. हा चटणी सुरुवात करतोय. चटणी आहे कांदा तर खाऊन गेले मस्त करे बरं
आमच्यासाठी शाला खास वैशिष्ट्य बघायचं तर इथे बघा केळीचं पान चटणी आणि हा वडा गाजर पण आहे गाजर पण छान आहे फक्त 60 रुपयामध्ये इडली डोसा खूप छान चविष्ट पण पोटभर बरोबर भारी एक नंबर भारी आज एक कसं वाटलंय भारी आहे फक्त 60 रुपये पोटभर खा नवीन जॉब त्याला हाताने घेऊ शकतोय किती बाहेर तेवढा इडली कन्याकुमारी स्पेशल इडली होता माझं तर पोट भरलं बाबा कसा वाटला अच्छा है लेकिन मेरा पेट इतना छोटा है मेरे को खत्म नहीं हुआ बहुत खाया सर्वांनी आम्ही इथे कन्याकुमारी जवळच डोसा खूप छान कारण पोटभर खा काही अनलिमिटेड आहे चटणी वगैरे सांबार वगैरे पण पोटभर एक नंबर खूप छान आणि स्वस्त आहे 60 रुपये चहा पण होता काय काय चहा कमी लागतात आमचा माया भाई आहे